आणि हा अचानक ना 2-3 दिवस म्हणजे गावातून गायब होतो. पैशाच्या हव्यासापायी तुझ्या आईचं खून म्हणजे आईला मारून टाकतो. जो मांत्रिक असतो ना, तर त्याच्याच कुटीत असा 5-6 दिवस राहतो. त्याची सेवा वगैरे करतो. स्त्रीच्या आवाजात बोलायला सुरुवात करतो. ते तो मोठा मामा असतो ना त्याचा, तो उठतो आणि बोलतो असं तुळशीच्या इथे जातो ना, तर दोन्ही पिशव्या असतात त्याच्याशी मोजून ना 10-12 खेकडे असतात. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं कोकणी रायडर या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आपल्या पार्ट 1 नंतर आता अजून एक आपण पार्ट शूट करतोय. तर वैभव, पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत आहे. आणि तू जसं की मागच्या पार्टमध्ये सांगितलेलंस की तुझ्याकडे अजून 2 स्टोरी आहे. तर त्या स्टोरी आपल्याला आता ऐकायला आवडतील. तर कोणती स्टोरी तू आता आम्हाला सांगणार आहेस? तर ही स्टोरी ना मी अशी ऐकलेली आहे आणि ती बायंगी भूताबद्दल आहे. तू तू बायंगीबद्दल ऐकलं आहेस का म्हणजे असं? बायंगी म्हणजे थोडंफार ऐकून आहे मी, म्हणजे ते असं. मी तुला डिटेलमध्ये सांगतो त्याच्याबद्दल. तर कसं बोलतात ना, की जे लोकांची अशी सडन डेथ वगैरे होते आणि यांच्या आत्मा जरासे असे कमकुवत असतात. म्हणजे त्यांची इच्छा अशी जास्ती मोठी नसते, छोटी-मोठी इच्छा असते आणि जे अतृप्तपणे असे भटकत असतात ना, तर त्यांना ना हे मांत्रिक लोकं असतात ना, भगत लोकं ते पकडतायत आणि त्यांना ना विकतायत. तर ते विकतायत आणि लोकांकडनं पैसे घेतात आणि त्या बदल्यात त्यांना थोडंफार जे पण काय ते द्यायचं त्यांचं आवडीची गोष्ट आणि त्यांच्याकडून जे आपलं काम आहे ते करून घ्यायचं. थोडक्यात हे असं असतं. तर ही गोष्ट अशी आहे की एक ना रोहित नावाचा मुलगा होता आणि परिस्थिती खूप त्याची हलाखीची होती एकदम अशी आणि त्याला ना त्याच्या घरात म्हणजे त्याची आई-वडील आणि तो एकटा म्हणजे तिघे जण राहायचे टोटल आणि घर बोलशील ना तर वडिलोपार्जित घर होतं त्यांचं मस्त जुनंवालं घर होतं एकदम आणि घराला बोलशील ना 1+1 असतं ना असं वाडा टाईप जुना वाडा तसं घर होतं. पण परिस्थिती हालाकीची होती. आई-वडील बोलशील तर त्याचे एकदम असे इमानदार होते. वडील आहेत ना, काय म्हणतात आपलं गावी साफ-सफाईची कामं म्हणजे ते मजुरी करतात ना, मोलमजुरीवरून कमवतात थोडाफार पैसा तसं. आणि जो रोहित असतो ना, त्याची संगत जराशी वाईट असते म्हणजे. तर तो कामं कुठे करत असतो बोलशील तर तो ना दारूच्या भट्टीवर वगैरे काम करत असतो. म्हणजे त्याचा एक शेट असतो आणि त्याच्या अंडर हा काम करत असतो. दारूची भट्टी अवैध असते भट्टी, जंगलात असते आतमध्ये. तर हा त्याच्यामध्ये असं काम करत असतो. तर म्हणजे याच्याकडे पैशांची तर फुल कमी असते. जो काही पैसा भेटतो तो हा तिथे दारूमध्ये टाकत असतो. जुगार खेळणे, दारू पिणे, रोज घरी येऊन तमाशा करणे, ही सर्व त्याची अशी कामं असतात. आणि पोलिसांबरोबर खूप वादावादी, पोलीस खूप वेळा त्याला पकडून वगैरे नेतात दारू-बिरूच्या म्हणजे अशा या गोष्टींमुळे सर्व. तर एक दिवस ना असेच हे लोकं ना असे मित्र 2-3 मित्र बसून ना दारू पीत असतात. तर दारू पीत असतात ना, तर पिता-पिता ना, तर हे लोकं ना बाजूच्या टेबलवरती ना 2 लोक असे बोलत असतात. तर त्यांची गोष्ट ऐकतात, की असं ना एक असं बायंगी नावाचं भूत असतं. ते भगत लोकं असतात ना, ते विकत देतात. 10,000, 20,000, 30,000 म्हणजे असं ह्याच्या रेंजमध्ये त्याची प्राईज असते. तर ते जर तू विकत घेतलास ना, तर तुझी हवी ती इच्छा पूर्ण होते. म्हणजे असं हे असं भुताचं वैशिष्ट्य असतं. तर हा तो ऐकतो. तर हा मस्त नशेत असतो. पण त्याच्या मनातनं ही गोष्ट राहते, की आता मला अमीर बनायचं आणि मला हा सोपा मार्ग दिसतोय. आणि हा अचानक ना 2-3 दिवस म्हणजे गावातून गायब होतो. गायब होतो, लोकं शोधतात वगैरे, तर हा परत येत नाही. 2-3 दिवसांनी हा येतो घरी परत. तर त्याला विचारतात कुठे वगैरे गेला, तर हा काही सांगत नाही. आणि जसा घरी येतो ना, तसा तो हे करतो, काय बोलतात आपलं, सगळं सामान वगैरे, कपडे वगैरे घेतो आणि निघून जातो, जंगलात जातो. जंगलात त्याला ते बोलत असतात ना, तेव्हा ऐकलेलं असतं, की ह्या या जागेवर ना एक मांत्रिक वस्तू आहे. तर तो असं म्हणजे देऊ शकतो. तर घरातले आहे नाही ते पैसे सगळे गोळा करतो. 10,000-12,000 घेतो आणि जातो आणि बोलतो आता त्या मांत्रिकाकडे जाऊन मी ते भूत आहे ना, ते घेतो विकत. तर जातो, तर मांत्रिकाला शोधतो तो त्या जंगलामध्ये. शोधतो, तर त्याला बोलतो, की मला आता हे भूत हवंय, विकत हवं. तर तो आधी मांत्रिक त्याला द्यायला नकार करतो, की तुला ह्या विद्येबद्दल काही माहिती नाही. तुझ्या जीवावर बेतू शकतं. तुला कोणती गोष्ट माहिती नसेल, तर उगाच आपण त्याच्यात जात नाही. म्हणजे देवाच्या रिलेटेड असेल किंवा भूताच्या रिलेटेड असेल तर. किंवा कोणती आपल्याला जी गोष्ट माहित नाही त्याच्यात आपण डायरेक्ट असा हात घालणं चुकीचं आहे. पण याचं कसं असतं, याला आता पैसा हवा असतो. खूप याची परिस्थिती हलाखीची असते आणि त्यामुळे. तर हा त्यांना जो मांत्रिक असतो ना, तर त्याच्याच कुटीत असा 5-6 दिवस राहतो. त्याची सेवा वगैरे करतो
आणि त्याला फुल अशी रिक्वेस्ट करून, करून, करून मनवतो आणि मांत्रिकाला विचारतो, "कितीला आहे हे ते?" तर मांत्रिक सांगतो, की "हे 20,000ला आहे म्हणून. ही जी गोष्ट आहे ती 20,000ला आहे." तर बोलतो, "ठीक आहे." तो पण बोलतो, "माझ्याकडे आता ना 10,000-12,000च आहे." तर मांत्रिक काय बोलतो माहिती आहे, "तू आता घेऊन जा, पण तुझ्याकडे जसे पैसे येतील ना, तर तसं मला तू ते बाकीचे पैसे आहेत ना, ते रिटर्न कर." तर हा मंजूर करतो. मग त्या म्हणजे त्या बायिंगीबद्दलची जी काही विद्या असते, त्याला कसं ऑपरेट करायचं किंवा कसं त्याचा वापर करून घ्यायचा स्वतःच्या भरभराटीसाठी. तर हा शिकतो म्हणजे तिथे बसून. हां आणि खूप सारे नियम अटी असतात, तर मांत्रिक त्याला नीट समजवतो, की ही अशी-अशी गोष्ट आहे, ही तुझ्या जीवावर सुद्धा बेतू शकतो. तर सगळं समजून घेतो आणि येतो घेऊन. तर येतो, तर एक असा मडका असतो, त्याच्यात नारळ असतो आणि तो पूर्ण जो कलश आणि तो नारळ असतो ना, तो असा लाल कपड्याने बंद केलेला असतो. आता मांत्रिकाने त्याला काय सांगितलेलं असतं, की हे जे भूत आहे बायंगी, ते तुला हवं ते देणार, भरभराट करणार. पण त्याला जे वातावरण आहे ना, तुझ्या घरात जे पण वातावरण आहे ना, ते दूषित पाहिजे त्याला. म्हणजे प्रसन्न वातावरण नाही पाहिजे. मग पहिलं तर तुला काय करावं लागेल, तुझ्या घरात जे देव आहेत ना, ते देव तुला म्हणजे त्यांना बाजूला करावं लागणार. देव्हाऱ्यावर मग तो काय करतो, घरी जाऊन आई-वडिलांशी भांडतो दारू पिऊन. आई-वडिलांना मारतो तो दारू पिऊन आणि देव्हारा असतो ना, तो पूर्ण झाकून ठेवतो. म्हणजे आता देव्हाऱ्यात कोण अगरबत्ती किंवा बत्ती वगैरे काहीच लावणार नाही, पूजापाठ होणार नाही. तर असं सगळं होतं आणि झालं आणि तो जो कलश आणलेला असतो ना, तो आता आणून तो एका घरात एका ठिकाणी ठेवतो. तर जसं तो आणून ठेवतो ना, तसं ती बायंगी असते ना, ती म्हणजे त्या दिवसापासून जसं त्याला तो म्हणजे ती सांगितलेली प्रोसेस पार पाडतो. तो कलश घेऊन तो असा रिंगण मारून बसतो. त्याच्यात ते मंत्रोच्चार सांगितलेले करतो. तशी ती प्रकट होते आणि त्याच्या कानाच्या बाजूला अशी बोलत असते, की "हे कर, ते कर, हे करू, मग तुझा पैसा येते." मग आता जसं ती घेऊन आलाय ना, तसं त्याच्याकडे ना असं खूप पैसा यायला चालू होतो. म्हणजे अवैध मार्गाने. म्हणजे पहिला तर हा दारू वगैरे चोरून विकायचाच. म्हणजे तो शेट होता त्याची दारू वगैरे. तर ते प्रमाण वाढतं. मटक्यामध्ये वगैरे याला पैसे लागायला लागतात. म्हणजे ते जे असतं ना आणलेलं त्याने बाहेरून, तर त्याला कानात येऊन फक्त सांगत असतं, हिंट देतं, की "तू हे कर." लॉटरी काढतो, लॉटरी लागते त्याला. म्हणजे असा मटक्यामध्ये नंबर लावतो. मग त्याच्यामध्ये असे खूप सारे पैसे आणि असे अवैध मार्गाने पैसे यायला लागतात आणि खूप सारे म्हणजे तो आता पैसे कमवतो. तर मांत्रिकाचे पण पैसे वगैरे तर तो उरलेले सगळं देऊन टाकतो. तर हा भुताचं कसं असतं, की ह्याला ना अमावास्या आणि पौर्णिमेला ना, त्याला म्हणजे एक असा बळी द्यायचा असतो. म्हणजे जे मागेल ते म्हणजे ते स्वतःहून मागतं तुझ्याकडे. तर ते मांत्रिकाने त्याला सांगितलेलं असतं, की हे अमानवी आहे. मानवी नाही, तर ते तुझ्याकडे काहीही मागू शकतं. तर तू त्याची तयारी ठेव. तर पहिले खूप दिवस त्याच्याकडे खूप पैसा येतो आणि हा ना ते जे मागतं ना ते देत असतो त्याला. तो पहिल्यांदा कोंबडी वगैरे मागतो, मासे मागतं, म्हणजे छोटासा कसला तरी मांसाचा तुकडा किंवा बाबा कुजलेला नारळ दे, कुजलेलं खाणं दे, असं काय-काय मागतं. म्हणजे ते हे असं त्याच्या अवकातीत असतं. म्हणजे ते देण्यासारखं असतं, तो देऊन टाकतो. तर खूप दिवस झाले तर तो कोंबडा मागतोय, कधी बकरा मागतोय, तर हा गपचूप देतोय आणि ते खाऊन टाकतोय आणि फक्त हाडं वगैरे तिथे पडतंय. बाकीचं सगळं खाऊन टाकतंय ते रक्त वगैरे चुना तर ह्याच्याकडे पण जसा पैसा यायला चालू होतो ना, तशी त्या भुताची हावसुद्धा वाढत जाते आता. हं. तर ह्याला ना खूप साऱ्या गोष्टी मांत्रिकाने आधीच समजवलेल्या असतात, की हे तुझ्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. पण कसं आहे, ह्याच्याकडे अचानक पैसा यायला लागला ना, की हा तर हवेत जातो. म्हणजे आता याला कसली फिकर नाही. आता याला रोखणारा-टोकणारा कोण नाही. घरात पैसे येत आहेत म्हणून आई-वडील पण आता ह्याला जास्ती काही बोलत नाही. तर सगळं होतं. मग एक दिवस असा येतो ना, तर ते भूत असतं ना, ते बोलतं की मला तुझ्या आईचं खून हवं म्हणजे आईला मारून टाकतो. तर हा बेवडा वगैरे कसा पण असला तरी कसं स्वतःच्या आईला मारू शकत नसतो. तर ही जशी अट ती बाईंनी सांगते ना, तर उद्या अमावास्या किंवा आज सांगितलं तिने, तर तो लगेच तसाच भगतकडे त्या पळत जातो, की आता माझ्याकडे असं-असं मागते मी काय करू? तर भगत काय बोलतो, "मी तुला तेव्हाच नियम सांगितलेला असतो. एकदा तिला तू जे काही मागितलेलं दिलंस, तर तू दिल्यानंतर लगेच मला ते रिटर्न आणून देऊ शकतो. पण त्याने जर काय मागितलं, त्या बाईंनीने काय मागितलं, तर तू एकतरी ते कंप्लीट कर, तिला दे किंवा नाही दिलंस ना, तर ते तुझ्याकडनं जबरदस्ती काढून घेणार ते आता तुझ्याकडनं. म्हणजे आता तुझ्याकडे दुसरा उपाय नाही आहे. आता मी पण याच्यामध्ये काही नाही करू शकत." असं तो त्याला नीट सांगून देतो, की माझ्याकडे आता काहीच नाही. तर
हा म्हणजे दारू वगैरे पिऊन जातो तिथे आणि तमाशा करतो नंतर, की असं कसं हे ते वगैरे उलटा भांडतो मांत्रिकाशी. आणि आता तो अशा म्हणजे तोऱ्या देतो, की आता जे काही आहे ना ते मी बघून घेईन म्हणून. आणि तो तसाच तिथून घरी येतो. आणि ते अमनवी असतं ना, ते कानाचे येते त्याला सारखं सांगत असतं, "मला खून दे, खून दे, खून दे." म्हणून हा ऐकत नाही आणि आता इग्नोर करतो तिला, म्हणजे जा काय करायचं ते कर. तर आई याची अशीच म्हणजे संध्याकाळची म्हणजे 8-9 वाजता काहीतरी कामानिमित्त त्यांचा वाडा टाईप असतो बघा ना, तो वरती गेलेली असते. तर ती वरती जशी जाते ना तिथे आणि वरती काहीतरी काम करत असते. तर त्या म्हणजे जो त्यांची जागा असते ना वरची, तिथून तिला कोणतरी ढकलतं आणि ढकलताना ती वरतून पडते आणि तिचा जीव जातो त्याच्यात. तर जीव जातो, तरी याला म्हणजे असं होतच ना, की हा भानावर येत नाही तरी, की हे का झालंय, कशामुळे झालं. याला वाटतं, की आईचा तोल वगैरे गेला आणि सडन झालंय. झालं. तिच्या सर्व क्रिया वगैरे करतात. असं करता-करता ह्या सगळ्या गडबडीतनं तो विसरून जातो, की आता अजून एक अमावास्या पुढची येणार आहे. तर विसरून जातो. तर ते परत आहे ना याच्या कानाशेजारी येऊन चालू होतं, की मला माझा धो हवा आहे. आता मला तुझे वडील हवे. तर हा थोडासा क्युरियस होतो, की आता मी करू काय? पण त्याला ते शब्द आठवतात, की भक्ताचे, की "तू ते मागायच्या आधी मला रिटर्न आणून दे. ते तुला त्याला हवी ती गोष्ट घेणार. अगर नाही आणलंस तर म्हणजे ह्याच्यात मी काहीच नाही करू शकणार मागितल्यानंतर." तर तो समजून चुकतो, की आता आपल्या वडिलांबरोबर पण काय होणार आहे. मग असाच वडिलांबरोबर तो सोबत राहतो. काय होऊ नये म्हणून राहतो. किती वेळ राहणार ना, पण सोबत राहून. आणि अचानक म्हणजे असा जरासा घराच्या बाहेर म्हणजे असं चुलीसाठी लाकडं वगैरे काहीतरी आणायला असा घराच्या बाहेर जातो. आणि येऊन बघतो ना, तर त्याच्या वडिलांची ना तेवढ्या टाईममध्ये संध्याकाळची अशी म्हणजे अमानवी हत्या झालेली असते. म्हणजे त्यांना कोणीतरी खूप असं चाबकाने बदललेलं असतं, म्हणजे पाठीवर वगैरे त्यांचं वळ असतात. त्यांचं म्हणजे आणि ना त्यांचं एक गोष्ट असते, की तिला असं भोग हवा असतो ना खाण्यासाठी. तर ती आई पण जेव्हा पळून हे होते ना, तेव्हा तिच्या हाताचा तुकडा एक म्हणजे तो ना असा लचका तोडताच बोलतात ना, कसा गायब झालेला असतो. ते पप्पा असतात ना त्याचे, तिच्या पोटरीचा ना एक एवढा मोठा हिस्सा असा गायब झालेला असतो. म्हणजे हे करतात, काय बोलतात ते, ते खाऊन टाकतात ते. तर वडिलांची अशी म्हणजे आईच्या नंतर लगेच अशी 15-20 दिवसात त्याच्यावर वडिलांची पण डेथ होते. आणि गावातले पण लोकं म्हणजे असे विचारत वाटतात, "अरे काय आहे? असं कसं होऊ शकतं, की मारलं-बिरलंय, पाहायचं हे ते." तर आता ना त्याचा एक मित्र असतो खास, तर त्याला हे माहिती असतं, की हा काय गोष्टी करतोय आणि काय नाही. पण तो तरी कसा सांगणार आहे सर्वांसमोर? मग गावातले त्याला वाईट टाकतील, की "तुला ही गोष्ट माहिती होती, तर तू करायला कसं दिलंस?" तर नाही म्हणता असा टाईम जातो आणि आता तिसरी अमावास्या येते. तर तिसरी अमावास्या येते, तर आता पप्पांचं कार्य वगैरे करण्यात तो तिसरी अमावास्या पण त्या दुःखात आता विसरून जातो, की आता भांडायला आपल्यासोबत आई-वडील तरी होते, पण आता आपल्याबरोबर कोण नाही. तर त्याच्यात विसरून जातो आणि तिसऱ्या अमावास्येला ना, ते परत त्याच्या असं कानात येऊन बोलायला लागतं, की "मला भोग दे, भोग दे, भोग दे." तर भोगमध्ये हा विचारतो, "तुला काय पाहिजे?" तर तो बोलतो, की "आता मला एका लहान बाळाचं म्हणजे हे पाहिजेल लहान बाळ पाहिजेल आहे, त्याला मी खाणार." तर हा बोलतो, "आता मी हे नाही देऊ शकत तुला. जर तुला काय बोकड, मांजर काय पण हवं, बाकी कुत्रा किंवा असे कोंबड्या-बिंबड्या काय पण हवं, तर ते सांग, मी ते तुला देऊ शकतो." तर ते ऐकायला तयार नाही होत. आणि ह्याचं कसं असतं, आता ह्याच्याकडे लमवायला काहीच नसतं स्वतःचा जीव सोडून. आणि हा म्हणजे काय बोलतात ते आपलं, तो सांगतो, की माझ्याकडे तर आता काही दिलं नाही आणि जेव्हा त्याच्याकडे माणुसकी घेऊन येतो ना गोष्ट, बायंगी आणि त्याच्याकडे येतात त्याच्याकडचं आजूबाजूचं सगळं देऊन संपलंय. तर ती बायंगी असते ना, जो मालक असतो ना, त्याला घेऊन जाते. तर मग त्याच्याकडे त्या दिवशी द्यायला काही नसतं. तर हा असंच म्हणजे रात्रीची घटना होती ही 10:00-9:30च्या दरम्यान आहे. तर ह्याचा पण असा अकस्मात मृत्यू होतो. पण ह्याचं कसं होतं, की घर असं उंच असतं ना त्यांचं वाडा टाईप. तर घराला माहिती आहे पहिले आपले लाकडाचे असे खिडक्या असायच्या विंडो आणि मोठे-मोठे त्याचे असे खांब असायचे. तर एक पाय असतो ना त्याचा, तर त्या लाकडाच्या खांबात असा अडकवलेला असतो आणि हा उलटा ना वरतून म्हणजे असा खालती बघत हे करत असतो. पडलेला असतो म्हणजे असा मरून पडतात तसा. आणि ह्याचे ना पूर्ण बॉडी पार्ट असतात ना, अशी म्हणजे बॉडी पूर्ण अशी ढिल्ली झालेली आहे. असं म्हणजे सर्व हाडं-बिडं तोडतायत ना, म्हणजे हा हात आपला इथून आहे. तर इथून कसा असा कडक असतो हात, तर त्याचा पूर्ण असा लुळा पडलेला असतो हात वगैरे. आणि ह्याचा पण ना कमरेचा एक मोठा हिस्सा ना खाल्लेला असतो आणि तिथून असा रक्त गळत असतो. तर त्याच्या बाजूच्या घरातले असतात ना, ते अशीच
म्हणजे दुसऱ्यांच्या घरी वगैरे अशी टीव्ही बघायला वगैरे पूर्वी टीव्ही नसायचे. तर एकमेकांच्या घरी एकाकडे टीव्ही असायचं बघायला जायचे. तर तशी जात असते ना, तर तेव्हा ती अचानक ही गोष्ट बघते आणि ती घाबरते आणि तशीच ओरडत-ओरडत घरी जाते. आणि मग नंतरला म्हणजे त्याची जशी बॉडी काढतात ना, तर त्याचा फक्त एक हिस्सा असा खाल्लेला असतो आणि बाकी त्याला जखम वगैरे असं कुठेच नसतं. पण ते बोलतात ना, असा बेदम मुका बसतो आणि असं बॉडी पूर्ण काळी-मिळी होते. तर तशी ना त्याची बॉडी ना सगळीकडे अशी काळी असते. म्हणजे डोकं, त्याची मान, त्याची पाठ, पायाचे इतर भाग वगैरे आणि तसं करून त्याचा म्हणजे त्याच्यात जीव गेलेला असतो. आता जीव गेलेला असतो तो गावकरी त्यांच्या नातेवाईकांना वगैरे बोलवतात आणि त्याचा पण अंत्यसंस्कार करून टाकतात. पण गावात एक चर्चा चालू असते, की "अरे 3 लोक असे गेले आणि अचानक म्हणजे असं कसं होऊ शकतं? हे नाही, ते नाही." म्हणजे असं सगळं एक-एक बॉडी पार्ट त्यांचा गायब झाला. तर मग हे लोकं त्याचा मित्र असतो ना, तो तो त्याला विचारतात. पण तो तेव्हा काही सांगत नाही. पण एकदा काय होतं माहिती आहे का, असंच म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर तो बाईंगीवाला तो घेऊन येतो ना माल, त्याच्या मृत्यूनंतर काय होतं, हा असा त्या गुत्त्यावर तो जंगलात असतो ना, काम करायची तिथे एकत्र. तो ते दारू प्यायला जातो. हां, मी खरं तर हां. तर मित्र जेव्हा दारू प्यायला जातो ना, तर खूप असा नशेमध्ये येतो. संध्याकाळच्या टायमिंगला घरी येत असतो ना, तर हे त्यांचं गाव आहे आणि ते तो बुत्ता असतो ना त्याचा, तो वाट गेलेली असते एक जंगलात, गावाच्या वेशीच्या बाहेर. तर त्या जंगलाच्या आतमध्ये असतो, म्हणजे पोलिसांपासून वगैरे लपून राहिला, असं नजरेत नको यायला, काय चाललंय आतमध्ये. तर येताना ना रिटर्न त्याला तो रोहित असतो ना, तो बायंगीवाला, तो त्याला रस्त्यात दिसतो. आणि रस्त्यात दिसतो आणि त्याला बोलतो, की "चल माझ्यासोबत चल, खूप पैसा देतो तुला, आपण मजा करू," असं करू. तर त्याला आठवतं, की अरे ह्याचा तर मृत्यू झालाय आणि असं अचानक शुद्धीवर येतो आणि त्याच नशेमध्ये तसा वाकडा-तिकडा धडपडत-धडपडत, पळत-पळत ना स्वतःच्या घरी येतो. घरी येतो बघतो ना, तर त्याचे घरातले चेक करतात. अरे असा-कसा असा म्हणजे गर्भगळीत होऊन एकदम असा विचित्र हावभाव करत घरी आलाय. बघतात ना त्याचे कपडे वगैरे पूर्ण फाटलेले असतात. म्हणजे बोलतात ना काट्या-कुट्यातून कसा पण पळत आलाय जीव वाचून. तर जीव वाचून घरी आलाय. एक दिवस काही बोलतच नाही. अंगावर चादर वगैरे घेतो आणि कोणात असा लपून बसतो गप्प. तर ही गोष्ट आता पसरायला वेळ नाही लागत गावामध्ये. फटाफट पसरते ही गाव आणि सर्व लोकं जमतात गावातले. तर हा घाबरत-घाबरत काय बोलतो लोकांना कळत नसतं. मग ते ना त्यांची कुलदेवी देव म्हणजे त्यांचा देव असतो ना तिथे ते पुजारी असतात त्यांना बोलवतात. पण पुजारी असा म्हणजे तर्क लावून बोलतात, की हे काहीतरी बाहेरचं आहे. तर थोडाफार म्हणजे त्याला असा शुद्धीर आणतात पाणी वगैरे शिंपडून त्याचं त्यांची विधी करून आणि हा आता ना असा थरथरत गोष्टी सांगतोय, की मी असा जंगलातून पिऊन येत होतो. तो मला रस्त्यामध्ये रोहित दिसला आणि मला बोलत होता, "माझ्याबरोबर चल, आपण दोघे मजा करू, मी तुला खूप पैसा वगैरे देतो." तर मग सगळेजण रागवतात त्याच्यावर. "तुलाच कसा दिसला?" हे ते. "तू काय आमच्यापासून लपवतोयस का काय गोष्ट?" तर तरी पण हा सांगायला तयार नसतो. पण शेवटी ना, तो कुठेतरी विचार करतो, की हे आता माझ्या जीवावर आहे म्हणजे. तर हा सांगतो, की रोहित ना अशा-अशा ठिकाणी जंगलात ना गेलेला आणि तिथे एक मांत्रिक आहे. तर त्याच्याकडनं असं-असं चाळा घरी घेऊन आलाय. तर ते त्याच्या घरात देवाऱ्याच्या इकडे बाजूला असं लपवून ठेवलेलं आहे. तर पुजाऱ्यांना ह्या गोष्टी म्हणजे त्यांना माहिती असतं, की हे काय आहे आणि काय देवाची कामं करणाऱ्यांना. तर ते बोलतात तर गावकरी विचारतात, "आता हा साव वेशी बाहेर दिसतोय, आपली रोजची वाट आहे, की गावाच्या बाहेर जायची वगैरे. आपल्याला मधीच दिसू शकतो." म्हणजे हे खूप असं विचित्र आहे, घाबरू शकतो कोण पण. तर काय करायचं? तर पुजारी त्यांना सजेस्ट करतात, की तो कोण मांत्रिक आहे ना, त्याला पकडा आणि म्हणजे त्यालाच काय ते आता हे निस्तारायला सांगा, कारण त्याने काय चेटूक केलंय ते त्यालाच माहिती. तर मग तो जो मित्र असतो ना, त्याला माहिती असतं, की याने कुठून काय आणलंय ते. मग ते लोकं त्या मांत्रिकाला पकडतात आणि मांत्रिकाला मग सर्व हे करायला सांगतात, की हे तू काय केलंयस म्हणजे त्याला काय दिलंयस ते परत घेऊन जा. मग तो असं बोलतो, की की आता हे कोणाला त्रास नाही देणार म्हणजे कारण त्याचा मालक होता तो आता गेलाय आणि तो जो आत्मा असतो ना, तो परत आता म्हणजे असा फिरतोय. आता दुसऱ्या कोणत्यातरी मालकाच्या शोधात फिरतो. मग तो मांत्रिक असतो तो त्याला वशमध्ये करून स्वतःकडे घेतो आणि मग नंतर गावातले लोकं सर्व मिळून अशी पूजा वगैरे करतात त्या रस्त्यावर आणि असं म्हणजे छोटासा असा काय बोलतात असं छोटंसं मंदिर टाईप वगैरे देवाचं बांधून म्हणजे तिथे असं सण वगैरे असेल किंवा काही कार्यक्रम असेल किंवा असं छोटा-मोठा कोणत्या पण गोष्टीच्या अडथळा येऊ नये. तर त्या दिवशी म्हणजे असं थोडासा नैवेद्य वगैरे त्याप्रकारे करून म्हणजे त्याला आता त्यांनी शांत केलं. म्हणजे त्या बायंगीमुळे पूर्ण त्यांनी स्वतः बोलतात ना, पैशाच्या हव्यासापायी म्हणजे त्याला खूप पैसा हवा, धन हवा, पूर्ण फॅमिली तर गेली त्याची.
तर तो बोललेलो वडील त्याचे साधेभोळे असतात म्हणजे कष्टाने कमवून खात असतात. ते तर गेले, आई गेली त्याची आणि व्यतिरिक्त त्याने स्वतःचा जीव सुद्धा घालवला आणि तो आता नंतर स्वतःचा जीव गेल्यानंतर सुद्धा इतरांना त्रास देत होता. पण त्याच्यानंतर ते सर्व केल्यानंतर मग आता सर्व शांत होतं म्हणजे नीट होतं. तर खूप इंटरेस्टिंग होते स्टोरी. आणि जसं आता तू बोललास ना डायंगी भूत, तसा एक अजून प्रकार येतो त्याला कर्णपिशाचनी म्हणतात. तर ती म्हणजे तिच्यासाठी खूप मोठी सिद्धी वगैरे करावी लागते. आणि हा जो प्रकार आहे म्हणजे कर्णपिशाची ती जी जर बोलावली ना तर ती म्हणजे तुझ्या व्यतिरिक्त किंवा तुझ्याबद्दलची सर्व माहिती ती सांगू शकते किंवा समोरचा माणूस आहे ना त्याच्याबद्दल. फक्त एवढंच आहे की ती भविष्य सांगू नाही शकत. बाकी तुला म्हणजे असं पैसा म्हण किंवा काय तुला म्हणजे तुझ्याकडे ती गोष्ट आतापर्यंत प्रेझेंट आहे. हां, "मेरी खिशात ₹10 आहेत. तू पाठीमागे हे केलं ते." ते सर्व ती अशी सांग म्हणजे थोडक्यात हाच प्रकार आहे. पण ह्याच्यासाठी बोलतात म्हणजे सिद्धी वगैरे अशी होते ना, की अ, किती 15-15 दिवस एकाच त्या ह्याच्यामध्ये रूममध्ये वगैरे अशा ठिकाणी करावं लागतं. म्हणजे चांगली होती ती गोष्ट तुझी पण. तर अजून तू एक सांगत होता मला, अजून एक तुझ्याकडे कोणती गोष्ट आहे? तर हीच गोष्ट ना मी तुला कर्णपिशाची निवारून सांगतो, की म्हणजे ही गोष्ट ना मी अशी म्हणजे असं रीड केलेली आहे एका ठिकाणी. तर ही गोष्ट कशी माहिती आहे का, ते की असं म्हणजे त्याच्यात दाखवलं की हा दिल्लीतला एक मुलगा असतो आणि तोच म्हणजे असा अभ्यासात वगैरे हुशार असतो, सर्व हुशार असतो, हुशार म्हणजे सर्व गोष्टींनी त्याचा वेल फॅमिली असते, मोठी फॅमिली असते आणि असं मोठ्या घरात राहत असतो, म्हणजे असा बंगला टाईप असतो ना तसा. तर हा एक दिवस ना त्या म्हणजे गोष्टीबद्दल वाचतो. तर त्याने ह्या गोष्टी अशा सहज अवेलेबल आहेत, की पहिल्यासारखं आता काही लपून नाही राहिले इंटरनेटमुळे. तर हा वाचतो कर्णपिशाचिनी काय आहे, काय आहे? तर ह्याला ना असा ऑनलाईन ना मंत्र वगैरे सापडतो, की कसं हे करायचं. तर त्या मंत्रात वगैरे ना असं सांगितलेलं असतं, की हा मंत्र म्हणताना एवढा वेळ स्वतःला आतमध्ये बंद करून घ्यायचं, की तू सांगितल्याप्रमाणे ह्याला ना आयसोलेट राहावं लागतं वेगळं आणि दुनियेशी तुला संपर्क असा तोडावा लागतो थोड्या टाईमसाठी. ना तिचं कसं असं कर्णपिशानी जी असते ना, तर ती म्हणजे ती जेव्हा बोलावली जाते, समजलं, तर ती पण काही नाही काय तुझ्याकडून घेणार. पण त्यांच्या पण काहीतरी ना रूल्स असतात, की एकतर ती तुझी म्हणजे आपण बोलतो ना, एकतर ती तुझ्या आई स्वरूपात राहू शकते किंवा एकतर म्हणजे आपण बोलतो ना, बहिण वगैरे किंवा अशी फ्रेंड हे मग तर 2च नाती ती तुझ्यासोबत बरोबर आहे. आणि त्यानंतर जर समज तुझी आता ती म्हणजे बायको स्वरूपात राहते, तर ती सोडून तू कुठल्याही स्त्रीच्या जवळ जाऊ शकत नाही. जर तसं जर होत असेल ना, तुला करू देणार नाही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय असते, की जर कुठल्या व्यक्तीसोबत म्हणजे कुठली मैत्रीण असेल किंवा काय लेडीजसोबत जर ते हाच बसलाय, तर तिला ती हार्म पोहोचवते. तर अशीच हा प्रकार तू सांगितला ना, तसाच थोडाफार प्रकार याच्याबरोबर होता. तर कसं आहे माहिती आहे का, ह्याला त्या गोष्टीबद्दल पूर्ण अशी माहिती नसते. तर तरीसुद्धा हा म्हणजे इंटरनेट बघून, इथे-तिथे बघून ती गोष्ट रोज करत असतो. करत असतो तर ते म्हणजे सिद्ध करायला करंगळीतून रक्त देत असतो. हातातून कुठनं-कुठनं रक्त देत असतो. घरातला म्हणजे तो रूम असतो ना, तिथे आतमध्ये कोणाला घेत नाही तो. तो मंत्र वगैरे ना, तो असा पेपरवर लिहीत असतो तेवढ्या वेळा, उच्चार करत असतो. हं. तर त्याचं म्हणजे त्याला प्रोसेसमध्ये सांगितलं असतं, की ती अचानक भयानक प्रकट होऊ शकते आणि तिचं रूप बघून तू घाबरू शकतो. तर घाबरू शकतोस आणि हा कसा बघ कॉलेजमध्ये असतो आणि असा म्हणजे चांगला मुलगा असतो दिसायला वगैरे. तर ह्याची पण अशी गर्लफ्रेंड वगैरे असते. तर आता तो सगळ्यांपासून म्हणजे असा लांब राहतो, आयसोलेट राहतो आणि त्याला एकच वेळ आहे, की मला ही सिद्धी आता प्राप्त करायची आहे आणि मला समोरच्याचं जे काही चाललंय, भविष्य नाही पण मनात किंवा आता जे पाठचं काही लपवतो माझ्यापासून ते काढून द्यायची. तर असं-असं होतं, होतं, होतं. तर आता तो गर्लफ्रेंडला मिळणं वगैरे बंद केलंय त्याने टोटली. खूप दिवस झाले आता हा कॉलेजला पण जात नाही. म्हणजे घरातच बसून राहतोय. खाणं खायला फक्त खाली वगैरे येतोय आणि म्हणजे चाललंय त्याचं रूममध्ये. तर घरातले पण असं नोटीस करतात, तर हा काय पण असे फालतू कारण देऊन टाळतो, की स्टडी चालू आहे, मी एक्झामसाठी प्रिपेअर करतोय, असं-तसं करून टाळतो. आणि घरात पूर्ण कायम असा अंधार करून ठेवलेला असतो मेणबत्त्या लावून आणि ह्याची सिद्धी चालू असते. मंत्रोपचार करतोय, रक्ताचा अभिषेक करतोय. नंतर पण असाच गपचूप बाहेर वगैरे जाऊन मांसाचे तुकडे वगैरे आणून दारात ठेवतोय. जेणेकरून असं म्हणजे दूषित वातावरण तयार व्हावं आणि ती लवकरात लवकर प्रकट होईल.
आणि आता जसे ना होतं ना, की लवकरात लवकर ते अशी म्हणजे प्रकट होते म्हणजे एका टाईमिंगला ह्याची मंत्रसिद्धी अशी पूर्ण होते आणि ती प्रकट होते याच्यावरती. पहिलं तर रूप बघून घाबरतो. पण तू बोललास ना जसं की ते 2 रूपातच राहते. एक तर तुझी प्रेयसी किंवा दुसरी म्हणजे तुझी आई. तर ह्याच्याकडे प्रेयसी असते. पण हा ना तिला आई म्हणून राहा म्हणून सांगतो. तर तसं होतं आणि ह्याला आता ना मनातल्या गोष्टी कळतात मिळतात आहे. समोरच्याचं म्हणजे जे काही चालू आहे ना पाठचं गोष्ट तर कळते. पण काय होतं माहिती आहे काय, आता तो त्या मुलीला भेटू नाही शकत आहे. कारण ती त्याला विरोध करते, की "तू तिला भेटू नकोस. मी सांगेन त्याच्याशी लग्न कर किंवा मी बोलेन तेच कर. तू माझी आज्ञा ऐक." आणि हा खूप दिवस ना असा इग्नोर करतोय, की तो मुलीला आता भेटत नाही. म्हणजे दोघांमध्ये नात्यामध्ये बोलतील ना असा कडवेपणा आलाय ना. मग खूप दिवस होतात घरातले पण आता नोटीस करायला लागलेत. हा काहीतरी विचित्र वागतो. मग घरातले त्याच्या गर्लफ्रेंडला ना ओळखत असतात. तर ते तिला बोलवतात, की तुमच्यात काय बिनसलं वगैरे आहे काय? ती सांगते, "नाही हो, आता मला म्हणजे पहिला असा रोज कॉलेजला वगैरे येताना आम्ही एकत्र असायचो. आता खूप दिवस झाले कॉलेजला येत नाही." तर घरातले विचारतात, "तुमचे काय असे प्रिपरेशन वगैरे आहेत का? पेपर वगैरे?" ते बोलते, "नाही, पेपर वगैरे तर काहीच नाही." मग घरातल्यांना ना असा प्रकार लक्षात येतो. एक दिवस ना असा घराच्या बाहेर जातो ना, तेव्हा त्याचे वडील आणि त्याची आई आहे ना, की म्हणजे ते हे करतात, त्याच्या घरात जातात आणि त्याच्या रूममध्ये. मोठे लोकं खूप मोठं घर असताना एकमेकांकडे बघत नाही. छोट्या घरातच सगळा शिष्टाचार असतो. सर्वांचं सर्वांवर लक्ष असतं. तर घरात जातात आणि उघडतात ना दरवाजा, तर ते बघून थक्क होतात. म्हणजे त्याच्या रूममध्ये काय आहे रोजते. सर्व कपडे अस्ताव्यस्त पडले. बेड एकदम असा खराब आहे. मांसाचे तुकडे आहेत. सगळ्या घाणेरडी दुर्गंधी येते आतमधून. मेणबत्त्या पेटत आहे. सर्व उजेड आहे. आणि ना म्हणजे असा गेलास ना, तर तुला पूर्ण असं निगेटिव्ह वाटतंय आतमध्ये. म्हणजे तू त्या रूममध्ये थांबणार पण नाही असं. तर करायचं काय, करायचं काय? आता ते लोकांना ह्याला जाणवून देत नाही, की बाबा तुझ्याबरोबर असं म्हणजे आम्हाला समजलंय. पण शेवटी त्याने जी काही विद्या सिद्ध केलेली असते ना, ते त्याला सांगितलं, की तुझ्या घरातल्यांना असं-असं समजलं. तर समजले तर आता आई त्याची म्हणजे जरा काळजी करते. आता काय करायचं याचं म्हणून. तर त्यांचे ना गुरुजी असतात म्हणजे फॅमिलीचे गुरुजी असतात. तर ते गुरुजींकडे जातात आणि त्यांना विचारतात, की असा-असा प्रॉब्लेम आता होतोय, तर करायचं नाही म्हणून. ते गुरुजी बोलतात, की "ह्याला तुम्हाला ना काहीही करून म्हणजे ह्या मी गोष्टी सांगतो, तर तुम्हाला त्याच्याकडून करून घ्याव्या लागतील. अगर त्याने ते नाही केल्या, तर तो खूप मुश्किल आहे." तर हे लोकं ट्राय करतात, की गुरुजींनी लिहिलेला गंडा दोरा त्याला बांधायचा वगैरे, पण हा बांधूनच घेत नाही. म्हणजे राग-राग करतोय किंवा तोडून टाकतोय, असा सर्व प्रकार होतो आणि जे कोण पकडायला वगैरे जात आहेत ना, तर त्यांना असा म्हणजे कंट्रोल नाही करत आहे. म्हणजे कसं तरी विचित्र काहीतरी चाललंय त्याच्याबरोबर. म्हणजे लोकांना म्हणजे घरातल्यांची असं तुटस-तुटस बोलतोय किंवा त्यांचं काहीच ऐकत नाही. आता तो हाताबाहेर गेलाय पूर्ण. आई खूप टेन्शनमध्ये येते आणि शेवटी ते त्या बाबांना रिक्वेस्ट करते, की तुम्ही जे काय आहे ना, ते येऊन बघा म्हणे. तर बाबा येतात घरी. जसे बाबा ते घरी येतात ना, त्यांचे गुरुजी असतात ते आणि ह्याला असं बसवतात समोर आणि ह्याची विचारपूस चालू करतात. तर ती कर्णबिचारच्यानी अचानक ह्याच्या शरीरात येते आणि बोलायला सुरुवात करतात. तर ते बाबा तिला खूप विनंती करतात, की "तू जा, ह्याला सोड, ह्याचा जीव सोड. ह्याला नको त्रास देऊ." त्याला काय माहिती नाही त्या विद्येबद्दल तरी त्यांनी तुला सिद्ध केलं. ती ना असा म्हणजे असा विचित्र असा स्त्रीच्या आवाजात बोलायला सुरुवात करतो, की "मी जाणार नाही आता. मी याला घर बनवलंय माझं. मला इथे मजा येते. मला इथे हवं ते सगळं भेटतंय." तर म्हणजे असं-असं होतं. तर बाबा बोलतात, की "ठीक आहे. मग तुला काय हवं ते सांग. म्हणजे तुला तुझी काही इच्छा वगैरे असेल तर सांग. तर ते आम्ही तुला देतो. पण तू ह्याला सोड." तरीसुद्धा ते ऐकत नाही. मग बाबा असं म्हणजे तात्पुरता घराचं शुद्धीकरण वगैरे करून जातात आणि सांगतात, की ह्या-ह्या म्हणजे अमावास्येच्या दिवशी ह्याला घेऊन म्हणजे परत आपल्याला बसावं लागेल, तेव्हा कुठे नीट होईल. तर घरातले बोलतात, "ठीक आहे." तर जसं-जसं म्हणजे ते आता कर्णपिशाची नाही, ती समोरच्याच्या मनातलं जाणते. तर जसा तो बाबा सांगतोय, की ह्या-ह्या दिवशी आपल्याला बसायचंय. तर हा ना आता घरातच आहे आणि आता घरातून दरवाजाची कडी आतमधून लावून घेतली आहे. बाहेरून घरातल्यांनी कडी लावली आहे दरवाजाला, कारण हा कुठे बाहेर जाऊ नये म्हणून आणि हा त्याने आतून पण कडी लावून घेतली आहे स्वतःलाच आणि हा आता पूर्ण आयसोलेट झालाय. आता 2 दिवस झाले. मधीच हा बाहेर वगैरे तो घरातले कोणतं जेवण वगैरे घेऊन जातोय आणि ना आता केस-विसायचे विचित्र आहेत. अंघोळ वगैरे याने केलेली नाही. एकदम असा घाणेरडा झालेला आहे. झालं. खूप दिवस झाले म्हणजे असं चाललंय आता. आता बाबा जो त्या दिवशी येणार, तो टाईम आता जवळ आला आणि जवळ आलाय ना,
तर ती आहे ना ह्याला रिक्वेस्ट करते कर्ण पिशाचीने, की "तू आता घराच्या बाहेर जाऊच नको. जर गेलास तर मी तुला सोडणार नाही." कारण तिला ना ह्याला सोडायचं नसतं. आता म्हणजे आज आता बाबा येणार हा दिवस आहे आणि हा घरातून पूर्ण ना आयसोलेटेड आहे. पण रोज ना काय करायचे वगैरे असे चालायचे-बिलायचे त्याचे आवाज येत आहेत घरातून. पण आज ना पूर्णपणे शांत झालंय संध्याकाळपासून. म्हणजे संध्याकाळी अशी 7च्या दरम्यान वगैरे बाबा आले. तर आता काय होतं बघ, ते बाबा आहेत ना, ते याच्या घरी येतायत आणि म्हणजे संध्याकाळच्या टायमात घरी येणार आहे आणि आता घराच्या बाहेर वगैरे नाही. ती कर्णपिशाचीनी आहे ना, ती त्याला सांगते, की "तू असं-असं कर." पण म्हणजे घरातल्यांना काय, आता घरातले दरवाजा ठोठावतायत. तर आणि मग बाहेर यायला बघत नाही. तर बाहेर यायला बघत नाही, तर ते लोकं कसातरी दरवाजा तोडतात आणि त्याला बाहेर काढतात. तर बाहेर काढतात आणि बघतात ना, तर ते बघून ना म्हणजे असे पूर्ण म्हणजे पागल होतात, की म्हणजे तो प्रकार बघून पागल होतात. मग बघतात ना, तो जसा म्हणजे असा नॉर्मल बॉडीने माणूस असतो ना, तर तो एका दिवसात ना म्हणजे असा पूर्ण सुकलेला असतो. म्हणजे असा म्हणजे बोलतात ना, की खूप काहीतरी तिला बिमारी वगैरे झाली आहे तसं. आणि तर ते बाबांना हा प्रकार सांगतात, की असा कालपर्यंत थोडाफार तरी नीट होता. आज तर पूर्ण खालावली आहे. म्हणजे चालायच्या पण लायकीचा नाही राहिला. तर बोलतात ना, त्याचे शोषण आहे ना, त्या कर्ण दिसायजीने शोषण केलेलं असतं याचं. मग कसेबसे त्याला हाणतात. आणतात तरी त्याचे अंगात जीव येतो, ते अंगात येते आणि हा सर्वांना उडवून वगैरे देतो आणि ऐकत नाही. मग शेवटी बाबांचं त्या नाईलाज होतं, ते गुरुजी असतात त्यांचं. मग ते मंत्र वगैरे मारतात आणि त्याला आणून त्या रिंगणात बसवतात. आता ते म्हणजे कसं त्यांना सगळ्या शक्तीचा वापर करायचा आणि त्या म्हणजे याला मुक्त करायचं याच्यातून फक्त. तर असं-असं होतं. तर बाबा आता प्रक्रियेला चालू करतात. तर चालू करतायत, तर हा जसं प्रक्रिया त्यांची चालू होते ना, की काही ना काही मंत्रोपचार. हा असा मधीच माणसाच्या आवाजात बोलतोय नॉर्मल, "हे काय चाललंय सर्व? का होतंय? मला असं का केलंय?" आणि मधीच त्याच्या अंगात ती कर्णपिशाचिनी येते. आणि म्हणजे दोन्ही म्हणजे बोलतात ना, मिक्स मिक्स पर्सनॅलिटी आहे. तर दोन्ही ह्याच्यात त्याचं चालू आहे. बाबा पण आपल्या साईडने ट्राय करतायत आणि म्हणजे पूजा जशी-जशी संपायला येते ना, तसे ते बाबा असतात ते असे हनुमंताचे भक्त असतात. त्याच्याकडे चांगली सिद्धी वगैरे असतात. तर तसे ते ना तेव्हा कर्णपिशाचिनीवरनं हावी होत जातात. तर हावी होत जातात आणि नंतरला ना म्हणजे ते विचारते, की म्हणजे अशी ओरडायला लागतो तो मुलीच्या आवाजात, की "मला इथून जाऊन देऊ नका. मला इथे राहायचंय. मला इथे आवडतंय राहायला." आणि किंचाळायला लागतो फुलाचा विचित्र आवाजात. तर शेवटी बाबा त्याला बोलतात, "तुला काय हवंय ते सांग म्हणजे तुला, ते तुला देतो आम्ही, पण तू म्हणजे ह्या मुलाला सोडून दे." तर ती बोलते, "असं-असं मी जाणार नाही." मग शेवटी खूप काही-काही गोष्टी करून त्याला म्हणजे हातात त्याच्या दोरा वगैरे बांधतात. त्याच्या कमरेला दोरा बांधतात, गळ्यात एक दोरा देतात बांधायला. त्याला विभूती वगैरे लावतात आणि खूप काही-काही गोष्टी केल्यानंतर ना, एका टायमिंगला तो असा बघतो बाबांकडे आणि तिथेच असा चक्कर येऊन पडतो. तर बाबा बोललेत, की "हा आता उठणार नाही एवढ्यात, खूप वेळाने उठेल." तर हा दुसऱ्या दिवशी दुपारी उठतो डायरेक्ट आणि उठतो तर सगळेजण आजूबाजूलाच असतात. तर बाबा दुसऱ्या दिवशी पण येतात, की बोलतात, "मी दुसऱ्या दिवशी येतो सकाळी." तर बाबा 10 वाजता वगैरे येतात, हा 12ला उठतो. तर बाबा सांगतात, "आता जोपर्यंत ह्याला काय बोलतात ते आपलं जोपर्यंत हे हातात त्याच्या कवच आहे, तोपर्यंत म्हणजे हा नीट आहे. ओके. आणि जेव्हा ते म्हणजे निघेल म्हणजे 3 कवच बांधलेले असतात त्याला. एक गळ्याला असतो, गळ्यात दोरा, एक कमरेला असतो आणि एक हाताला असतो. तर ते काय सांगतात, जेव्हा पण हे तुटेल ना, तुम्ही लगेच मला सांगा, हे लगेच बांधावं लागणार. आणि काय बोलतात आपलं, जर हे खूप वेळ राहिलं, एक जर याच्यातलं बंधन तुटलं, तर ती येऊन ह्याला परत धरणार. तर घरातले कबूल करतात. आता तो तब्येत वगैरे त्याची खराब झाली आहे ना, ती मस्त एकदम सुधारते. सुधारते. आता नीट होतोय, एकदम हळू नीट होतोय, म्हणजे असा माणसात येतोय पहिल्यासारखा. कॉलेजला वगैरे जायला चालू झालंय, सर्वांशी नीट बोलते वगैरे. आता 6-7 महिने म्हणजे असे जातात, की या गोष्टीला आणि 6-7 महिन्यानंतर सर्व नीट झालंय आता, म्हणजे तब्येत वगैरे त्याची नीट झाली. आता कॉलेजमधले त्याचे मित्र असतात ना, तर त्यांचा असा प्लॅन बनतो, की आपण कुठेतरी रिसॉर्टला जाऊया. तर रिसॉर्टला हे 6 जण मिळून फिरायला जातात, म्हणजे मजा करायला जातात. तिकडे मस्त जाऊन पितात वगैरे, खूप एन्जॉय करतात. पण ना हे सर्व करत असताना ना, तो असा दाराच्या कडीला जेव्हा पकडायला जातो ना, तेव्हा तो हातातला दोरा असतो ना, तो कडीला अटकतो आणि तुटतो. आणि हा खूप नशेत असल्यामुळे ना, म्हणजे त्याला काही समजत नाही, की हातातला दोरा तुटला वगैरे आणि हा रात्रीचा झोपतो.
तर बाबांनी त्याला काय सांगितलेलं असतं, की म्हणजे असं-असं झाल्यावर ना तुम्हाला लगेच आम्हाला सांगावं लागेल, की ते बंधन परत बांधायला. तर आता खूप टाईम जातो आणि सर्व मित्र पण त्याचे असे नशेमध्ये धुत असतात. त्यामुळे म्हणजे कोण लक्ष देत नाही आणि त्यांना पण एवढी गोष्टही माहिती नसते. तर जसे दुसऱ्या दिवशी प्रत्येकजण उठतो ना हळू, तर हा असतो ना, तर तो स्विमिंग पूलमध्ये असा बुडून मेलेला अर्थ म्हणजे त्याचा जीव गेलेला असतो. म्हणजे त्यांनी जसं सांगितलं ना, की ती कर्णपिशाचिनी असते ना, ती म्हणजे सासतमध्ये नेऊन त्याला घेऊन गेलेली असते. आणि तुला सांगितलं ना जसं, की ते ड्युअल पर्सनॅलिटी असते बघ त्याची, की म्हणजे तो मुलीच्या आवाजात बोलत असतो आणि मुलाच्या पण. आणि तेव्हा तब्येत त्याची एकदम खालावलेली असते पूर्ण. तसाच तो पूर्वीसारखा बारीक होऊन त्या म्हणजे स्विमिंग पूलमध्ये अ, बुडून हे झालेला असतो. तर घरातल्यांना बातमी समजते, तर असं-असं आहे, असं-असं आहे. तर समजते. तर ती ही गोष्ट ना त्या बाबांच्या पण कानावर जाते, की असं-असं झालंय. तर घरातले बोलतात, की हा बुडून वगैरे गेला असेल. पण आई नोटीस करते हा खूप बारीक वगैरे झालाय आणि म्हणजे असं-असं सांगते त्या बाबांना, की असं त्याची डेथ झाली आहे म्हणून. तर बाबा वगैरे येतात घरी आणि बघतात तर त्याच्या हातातला दोरा असतो ना, तो नसतोय. कमरेतला दोरा असतो, गळ्यातला दोरा असतो, पण हातातला दोरा नसतो. तर ते मित्रांना वगैरे विचारतात. तर ते बोलतात, "आम्ही फिरायला वगैरे तिथे म्हणजे रिसॉर्टला गेलेलो आणि रात्री म्हणजे असं-असं सर्व केलं, तर आम्हाला नाही आठवत." मग ते नंतर तेच सांगतात, की "मी तुम्हाला आधीच सांगितलेलं, की म्हणजे हा जर दोरा तुटला, तर ती घेऊन जाणार म्हणजे तुमच्या मुलाला आणि ती घेऊन जाते म्हणे." म्हणजे थोडक्यात असं आहे बघ, ही सिद्धी आहेत ना, ते साधू महंत लोकं आहेत ना, त्यांनी तेवढी आराधना, तपस्या केलेली असते आणि ते लोकं तेवढं हँडल करू शकतात. त्यांचा ओवरा तेवढा स्ट्राँग असतो. तर म्हणजे त्याला माहिती नसतं म्हणून तो काहीतरी करून बसतो थोड्या गमतीसाठी आणि मग नंतर ते त्याच्या जीवाशी येतं. तर ही होती म्हणजे मी कर्णपिशाचिनीबद्दलची म्हणजे अशी रीड केलेली स्टोरी. म्हणजे थोडंफार कर्ण पिसजणीबद्दल म्हणजे ऐकायला तर खूप स्टोऱ्या आहेत तिच्याबद्दल. तर अजून एक ना माझ्याकडे स्टोरी आहे. तर ती आहे ना गावची स्टोरी आहे. समजलं तर होतं कसं माहिती आहे आपलं अ, शेळवं असतं ना, शेळवं म्हणजे एक शिंपल्यांचा प्रकार असतो. हां. समजलं म्हणजे एवढं छोटंसंच असतं. तू बघितलंस हो. तर त्यांचं पण कसं असतं म्हणजे आपण जे ताण बोलतो, तर ते अमावास्येला लागतं. म्हणजे तू इतर टायमाला कधी गेलास ना, तर तुला तेवढं ते भेटणार नाही. म्हणजे ते नदीत जाऊन ना एवढं-एवढं पाणी असतं ना, जे आपलं गुडघ्या एवढं पाणी म्हण किंवा ते, तर त्यामध्ये ना ते जाऊन आपली जी करवंटी असते ना, ती घेऊन जायची आणि त्याने असं-असं ती रेती म्हण किंवा जे जमीन असते ना पाण्याखालची, ती अशी-अशी ही खोदावी लागते. मग ते वरती येतंय. समजली. तर ह्यांचं पण कसं आहे माहिती आहे, आपले जे अ, दिवाळीमध्ये तुळशीचं लग्न असतं ना, तर त्या टायमिंगला यांचं ताण असतं. इतर टायमाला गेलं तर तुला जास्त भेटणार नाही. म्हणजे भेटतात पण कसे माहिती आहे, क्वचितच. कमी प्रमाणात. कमी प्रमाण, एकदम कमी प्रमाण. आणि त्या दिवशी जर तू जाशील म्हणजे तुळशीचं लग्न असतं त्याच्या आधी म्हणजे ते अमावास्येचे ताण असते, त्या दिवशी जाशील ना, ते पूर्ण पिशव्या-पिशव्या एवढं-एवढं भरून घेऊन येतात. समजलं. तर एक ना पोरगी होती आणि म्हणजे कसे सर्वजण फॅमिली करूनच जातात. समजलं किंवा आता माझ्या बाजूची कोणतरी आहे, माझी ताई म्हण, आत्या म्हण, मग ती अशी लोकं सर्व सगळी तयारी करूनच जाणार. आणि हे गेले वगैरे आणि तो जो एरिया आहे ना, थोडा स्मशान वगैरे आहे ना, ते बाजूलाच आहे. समजलं. तर ही सर्वजण म्हणजे ती फॅमिली वगैरे होती ती गेली. ते काढतायत. असं करता ना संध्याकाळ झाली. म्हणजे सकाळचं असं कोण जात नाही. दुपारी 2-3 वाजल्यापासून ते राहतात. म्हणजे भरती आणि ओहोटी बघून पण जावं लागतं ना. हां, तर त्या हिशोबाने ते 2-3 वाजता घराकडून निघून गेले आणि असं करीत ना त्यांना थोडा म्हणजे संध्याकाळ म्हणजे काळोखाच झाला. तर रिटर्न येताना काय होतं, की आपलं थोडा काळोख झाला ना, तर दलदल पण असते नदीच्या बाजूने चिखल वगैरे असतो, कधी पाय रुततो वगैरे. तर हिचा ना असा पाय रुतल्यासारखा झाला आणि म्हणजे माणसाचा असं बॅलन्स वगैरे तर कधी-कधी घाबरतो पण मनात. बरोबर. ते असं घाबरल्यासारखी झाली आणि मग घरी वगैरे आली आणि रात्री ताप आला तिला, समजलं. ताप वगैरे आला, तर पहिलं म्हणजे दुसऱ्या दिवशी ना डॉक्टर वगैरे करून आले, सर्व काय झालं.
गोळ्या खाल्ल्या ना की तेवढा ताप उतरायचा, की परत जसा ताप आहे म्हणजे असायचा ना तसं परत अंगात ताप भरायचा. असं झालं म्हणजे गोळ्यांचा पण नाही असर होत नव्हता. तर त्याच्यानंतर परत रात्री ना म्हणजे तिला असं एक कोणतरी ना दिसायची बाई. समजलं स्वप्नात वगैरे. असं व्हायचं. मध्ये-मध्ये रात्री उठायची किंवा मध्येच उठून असं हे करणं, किंचाळणं वगैरे असे प्रकार ना चालू झाले. हां, म्हणजे हे दुसऱ्या दिवसाची तुला ही सांगतो. म्हणजे ती जेव्हा घाबरली ना, पहिल्या दिवशी ताप आला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेली. रात्री परत हे सर्व सीन चालू झाले. त्याच्यानंतर आता काय म्हणून मग इकडे-तिकडे तपास थोडेफार चालू करायला लागले. किंवा नेमकं काय तर तिला विचारलं म्हणजे असं काय झालं? तर ती बोलली ना, "मी नॉर्मली असं-असं गेलेले. असं येत असताना थोडा माझा तोल गेल्यासारखं मला वाटला वगैरे. अंग काढलं असेल किंवा बुवा तसा तो प्रकार." तर ओके बोलले, "मग ठीक आहे, बघूया काय ते." तिसऱ्या दिवशी काय व्हायचं, की रात्री ही अचानक उठायची आणि दरवाजा वगैरे उघडून बाहेर जायची. समजलं. बाकी म्हणजे रात्री ऑलमोस्ट कसं होतं आता घरात सर्व जरी झोपले तरी काही-काही जणांना असं असतं, की कसा आवाज आला म्हणून दरवाजा उघडण्याचा वगैरे तर लगेच जाग येते. समजलं. तर ही डायरेक्ट चालायलाच सुरुवात करायची बाहेर जायला. समजलं. मग घरात ते तिची आई आहे कोणतरी उठली, तिला आणलं झोपलेलं आणि नंतर मग जेव्हा म्हणजे मंदिरात वगैरे अशी विचारपूस केली ना, की बाबा हे असे-असे प्रकार तिच्यासोबत घडले आणि ताप आहे ना, तो कंटिन्युअसली ताप तिचा चालूच आहे. म्हणजे दवाखाने करून पण डॉक्टरकडे जाऊन सुद्धा पण ताप जो आहे ना, तो चालूच आहे तिचा 3 दिवस आहे. मग ते सर्व विचारल्यानंतर मग असं समजलं, की ती जी जागा आहे ना, जिथं ही घाबरली होती. मग तिथं ती अशी बाई म्हणजे कोणतरी असेल एक एंटिटी समजा ते एवढं काय सविस्तर ते बोलले ना, तर ती ही जी घाबरली ना, तर तू आपण बोललो ना छापा लागला तिला. ते तसं झालंय. पण जास्त म्हणतो सीरियस असं काय नाही. फक्त काय म्हणजे तिचं जे बोलतो ना आपण उतारा वगैरे करून आणि ती जी एंटिटी आहे, की जी हिला त्रास देते, तर तिचा जो साज असेल, साज म्हणजे कसं आता ती लेडीज असेल ना, तर वेगवेगळे म्हणजे प्रकार असतात त्यामध्ये. तर हिच्यासाठी मग असं म्हणजे केळीचं पान आणायचं मोठं. त्यामध्ये तो भात असतो ना, तो भात म्हणजे आपण नैवेद्य कसा दाखवतो तसा. पण आपण बघ कधी पण देवाला नैवेद्य दाखवतो ना, तो प्रॉपर आपले पंचपक्वान्न राहतो. त्यामध्ये तसं नसतं. म्हणजे थोडक्यात ते अघोरी झालं ना. त्याच्यामध्ये जे आपण अभि वापरतो ना काळ्या कलरचं ते हळदी-कुंकू त्या भातावरती असं. त्यानंतर बांगड्या म्हणजे हिरव्या बांगड्या असतात ना, त्या ठेवल्या जातात. परत जसं ओटी भरताना बघ आपण नारळ, ब्लाउज पीस असतो किंवा काय असेल ते आणि तांदूळ असतात. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं माहिती आहे, की पीस असतो ना, तो छोटासा तुकडा काय असेल ना, तो कापून ठेवला जातो. समजलं. त्याच्यानंतर आपण देवाला बघ निरंजन वगैरे लावतो. मग त्याच्यामध्ये कसं असतं निरंजन जे असतं म्हणजे चांगल्या कुठल्यातरी भांड्यात. तर इथे काय केलं जातं, जी करटी असते ना, ती पण ती बोलतो 3 डोळ्याची आपण बोलतो ना बघ, म्हणजे नारळाच्या वरती असा शेंडा असतो. तो जर काढलास ना तू, तर तिथे 3 डोळे असतं. हां. मग ती जी करडी असते ना, त्यामध्ये ते तेल वगैरे टाकून त्याच्यामध्ये ती वात वगैरे लावून हे सर्व तिच्या अंगावरून काढून मग नदीत सोडावं लागतं. मग हे जेव्हा केलं ना ते, त्यानंतर ती मग लगेच म्हणजे नॉर्मल झाली. समजलं. म्हणजे गावात पण कसं आहे आपण बोलतो आपल्याला बघ खूप जण सांगतात, "अरे संध्याकाळच्या वेळेला इकडे-तिकडे फिरू नको, घरातच थांबा." म्हणजे जिथं वर्दळ नसते ना, समजलं त्या ठिकाणी आपल्याला जायला थांबवत असतात घरची. तर विषय कसा होतो आपल्याला काही गोष्टी माहीत असतात, काही गोष्टी मोठ्यांना माहीत असतात पण आपल्याला नाही. बरोबर आहे. समजलं. त्यामुळे आपल्याला पण ते आपण आत्ताची जनरेशन कसं आहे, "अरे काय होतंय बघूया." समजलं. तर अशा पण खूप केसेस असतात, की आणि एक गोष्ट अशी आहे, की हे ज्या एंटिटी वगैरे असतात ना, ते जास्त करून आत्ताची जनरेशन ही या म्हणजे पचते व त्यांना जे म्हणजे एंटिटीज वगैरे पकडतात नाही. तर हे कसे असतात सेल्फ 20
नाही मला करून काय पोहे बनवून घ्यायचं आहे समजलं. तर ह्या ह्याच्यामध्ये जास्त फस आता मी ना तो असा माशां रिलेटेड विषय होता ना, तर माझा ना एक मित्र आहे, कोकणातलाच आहे, तळेगावचा आहे. तर त्याने मला म्हणजे त्याच्याबरोबरची घटना घडलेली ना ती सांगितलेली. तर असं होतं माहिती आहे काय, तो जेव्हा लहान होता ना तेव्हा असा मामाच्या गावी वगैरे राहायला जायचा. तर असाच एकदा म्हणजे मामाच्या गावी राहायला गेलेला पावसाळ्यात. आणि पहिले 1-2 पाऊस पडल्यानंतर खेकडे कुर्ला किती येतात माहिती आहे ना रे, चढणीचे आणि ते काहीतरी बोलतात ना रे असं, की अमावास्या असते की खूप भेटतात खेकडे वगैरे. हा भेटून जाणार. हां. तर ह्यांनी काय केलं माहिती आहे काय, ह्याचे 3 मामा होते असे चुलत सख्खे मिळून 3 का 4 मामा होते. तर काही लोकांना असे रात्रीचे खेकडे पकडायला जायचो. तर एक होता ना त्याचं लग्न झालेलं होतं आणि बाकीचे 3 असे म्हणजे तो म्हणजे मित्र होता ना माझा तेव्हा तो बोलतो, की मी 5वी वगैरे असेल आणि ते मामा होते ना सगळे 8वी, 9वी, 10वी, 12वी असे होते म्हणजे तेवढ्या वयाचे म्हणजे 5-6, 6-6 वर्षांनी मोठे आणि एकाचं फक्त लग्न झालेलं. आणि एक होता यांच्यात सर्वात उंच मामा होता आणि बाकीचे सगळे म्हणजे उंच काय ते पण सांगतो तुला नंतर. आणि हे लोकं ना असेच खेकडे पकडायला जायचे. पण हे लोकं ना घरातल्यांची नजर चुकवून ना रात्रीचे खेकडे पकडायला जायचे. तर माहीत आहे ना आपण लहान असल्यावर आपल्याला क्युरिओसिटी असते, की भाई तू चाललाय तर मला पण घेऊन जा. नाहीतर मी घरी सांगणार. मला नाही माहिती. तर एक दिवस ना हा असाच मित्र आहे ना माझा तो जाग्या राहतो रे, की हे लोकं रोज जातात मला का नाही नेत. आणि जसे ना हे 1-1:30ला निघतात ना, हा पण मामाच्या इथे जातो उठून गपचूप आणि बोलतो, "मला पण घेऊन चला, नाहीतर मी तुमच्या पप्पांना सांगणार, की तुम्ही रात्रीचे जाता असे-असे." तर सगळे लोकं बोलतात, "ए चल घेऊन जाऊया, लगेच जाऊन येऊया." तर हे लोकं निघतात रे आणि डोक्याची टॉर्च असते लावलेली. तर ह्याला तो एक मोठा मामा असतो ना, तो खांद्यावर घेतो मित्राला आणि हे जातात म्हणजे काय बोलतात ना, व्हाळ असतात ना आपले, तर व्हाळात ते खेकडे पकडायला जातात. तर खेकडे पकडायला जातात तर माहिती आहे, पहिले असे काही जाळीचे वगैरे ते जाळ्या भेटतात ते नाही न्यायचे. ते गोणी न्यायचे माहिती आहे, सल्फेट आपलं खत असतं बघ ते तांदळाला मारायचं. तसे सल्फेटच्या ना गोण्या घेऊन जातात. टॉर्चने ना पकडून खूप खेकडे पकडतात. पकडतायत नुसते फेकतात येतात खेकडे आणि बघता ना 2 गोण्या भरतात रे खेकड्यांनी. त्या तांदळाच्या गोण्या भेटतात हो आपल्या आता 50-50 किलोच्या वगैरे. तसल्या 2 गोण्या भरतात खेकड्यांनी. तर सारख्या भेटतायत. जे छोटे म्हणजे त्याच्या मामाची मुलं आहेत ना, ती अजून पकडतायत. पण तो मोठा आहे ना, ज्याचं लग्न झालेलं असतं, त्याच्या लक्षात येतं की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. हे चाळगत आहे काहीतरी. तर तो सगळ्यांना आवाज देतो आणि बोलतो, "चला आता बास झालं." तर घरी येतात गपचूप आणि ते खेकड्यांची भरलेली पिशवी असतात ना 2 गोण्या, तर तुळशीच्या मागे अशा लपवून ठेवतात. तुळशी वृंदावन मोठं असतं ना, त्यांच्या मागे अशा पावसाळ्याचे दिवस असतात लपवून ठेवतात. आणि तो मोठा मामा असतो ना, उंच आहे, हाईटने बोललो त्याचा, तो आपल्या दरवाजाच्या आतमध्ये तर बोललो बघ तुला आता मगाशी सांगताना, खिडक्या असतात ना पहिल्या, त्यांना असे ते खांब असायचे खिडक्या म्हणजे जसे ब्रिल येतात तसे खांब लाकडी आहे, सांकडी खांब असं तो खिडकीतून हात टाकतो, तो आपला अडवून असतो तो काढतो आणि सगळे जाऊन झोपतात आणि दुसऱ्या दिवशी उठतात, की आता आणलेले खेकडे आहेत, आता वाटून घ्यायचे. म्हणजे 3 बिराड 4 बिराड असतात त्यांची वाटून घ्यायचे. आणि जसा म्हणजे तो मोठा मामा असतो ना त्याचा, तो उठतो आणि बोलतो असा तुळशीच्या इथे जातो ना, तर त्या दोन्ही पिशव्या असतात ना, तर त्याच्याशी मोजून ना 10-12 खेकडे असतात. पिशवीला तर गाठ वगैरे वरून पूर्ण बांधलेली असते. पिशवी पण जशी म्हणजे फुल खेकड्याने भरली आहे ना, तसा शेप तिचा तसाच असतो. पण जसं ओपन करतो ना, तर त्याच्यात म्हणजे तेवढं 10-12 हरभरे असं. आता म्हणजे विषय कसा होतो, की अमावास्या वगैरे असली ना, तर अशी चाळेगत असते ना पाण्यातली, ती तुला असा दिलासा देते, की अजून आहे, ये. आणि तू जर वेळेस म्हणजे ती गोष्ट सिग्नल समजला नाही, तर तुला ती घेऊन जाणार. म्हणजे पाण्यात तू कमरेएवढ्या पाण्यात पण मग माणूस बुडून मरतो अशा वेळेत. पण म्हणजे त्या मोठ्या त्याच्या मामाला ही गोष्ट माहिती होती आणि वेळेत त्यांना सगळ्यांना थांबवलं आणि घरी घेऊन आला. म्हणून कोणाबद्दल काय म्हणजे असा वाईट प्रकार घडला नाही. म्हणजे तू शेवांची गोष्ट सांगितलेली ना, तशीच म्हणजे हा खेकड्यांबद्दलची मी म्हणजे त्याच्याकडनं ऐकलेली गोष्ट माझ्याकडे होती. नाही ह्या गोष्टी ऐकल्या आहेत कारण आजोबा वगैरे पण आम्हाला तेव्हा आता तरी टॉर्च घेऊन जातात. तर आमच्या तिकडे आहे ना, तर एक धबधबा आहे समजला. म्हणजे मी चॅनलवरती ना त्या धबधब्याचे व्हिडिओ टाकले. खूप मोठा असा नाही, नॉर्मल आहे. पण पोरं आता आम्ही ना तिकडे म्हणजे जेव्हा गावाला असायचो म्हणजे साफ वगैरे करून अंघोळीसाठी म्हणून स्पेशली आम्ही
जायचो. हं. समजलं. तर तेव्हाची गोष्ट आहे. आणि ती आमच्या सड्यावर आणि आम्ही पोरं म्हणजे आम्हाला सवय कशी आता रवी वगैरे तुला माहिती आहे ना, तर आमची सवय कशी होती माहिती आहे, की गाव म्हणजे आम्ही शिक्षण वगैरे त्यामुळे गावातच. पण मुंबईमध्ये जे पण पोरं आहेत पहिल्यापासून, तर ती कशी मे महिन्यात वगैरे सुट्टी असली ना किंवा मे महिन्यात आणि बघ आपल्या कोकणात जास्त करून कसं असतं, मे महिना पकडूनच लग्न वगैरे जे असतात, ती पकडली जातात. जेणेकरून त्या की मुंबईला पण जे असतात किंवा इतर कार्यक्रम पूजा म्हण, काय म्हण, हे मे महिने एका महिन्यामध्ये त्या लोकांना सर्वांना सुट्टी भेटून ही सर्व वाडीतली मंडळी असते ना, ती एकत्र गावी येते मुंबईपासून. तर आमचं काम काय असायचं आणि ऑलमोस्ट तसं पण पकडायला गेलं तर सर्व शाळांना मे महिन्यात सुट्टीच असते. बरोबर. तर आम्ही आहे ना, एकदा काय झालं, की आपलं चला फिरायला वगैरे जायचो आणि आमची गँग पण होती, जे ठराविक. तर आमचं काम काय असायचं, की रानात जायचं आणि काजी, काजी चोरायच्या वगैरे दुसऱ्याच्या बागेत. समजलं ना? हां, समजलं. हां. आणि ते काजी आणून ना दुकानदाराला विकायच्या. आता किलोवर ना म्हणजे तेव्हा कमीत कमी ₹90-80 काहीतरी किलो असणार. समजलं. त्याच्यात हिरव्या काजू घेणार नाही दुकानदार. फक्त ते सुके जे असतात ना ते मग ते आम्ही आणून विकायचो वगैरे. जे पैसे येईल त्या पैशामध्ये ते पहिले काचेच्या बॉटल यायच्या माहिती आहेत मिरिंडा वगैरे हां, त्यावाल्या मग परत ते कपकेक हे मग कधी चला चायनीजला जाऊया. मग त्या पैशातून असं काही ना काही कामधंदे चालूच असायचे. आणि मग एकदा तर म्हणजे तिकडे जाऊन आम्ही ना ते भेल करणे, समजलं कांदा वगैरे घेऊन जायचा तिथे कापून वगैरे जाऊ व्हायचं. हां, तिथे असं. तर हे घरी कोणाला माहिती नव्हतं, की आम्ही कुठे जातो, काय करतो. म्हणजे आमचं हे सगळं बाहेरच्या बाहेर सगळं. आणि धबधबा जसं आम्हाला माहिती पडलं ना, की बाबा तिथं पावसाच्या टायमिंगला पण हे असतं. म्हणजे तिकडे जाणं-येणं आमचं लहान नसल्यामुळे एवढं नाही होतं. पण पहिलं आम्ही मे महिन्यापासून तिकडे फिरायला जसे लागलो, तसं आम्हाला माहिती पडलं आणि नंतर मग मे नंतर जून चालू झाला. तर जूनपासून म्हणजे तसं पहिलं कसं होतं मेच्या एंडिंगपासूनच पाऊस सुरू होतो आणि त्याच्या काळात काय झालं, की पाऊस जुलैच्या याच्यापर्यंत म्हणजे खूप लांबच चाललाय हो. तर पहिला मेच्या एंडिंगपासून पाऊस सुरू व्हायचा. समजायचं. तेव्हा आम्ही म्हणजे जून वगैरे आहे ना, तेव्हा पण आपल्याला तशी पकडायला गेलं तर पहिला 1 आठवडा तरी सुट्टी वगैरे असायची. तर ते आम्ही तिकडे अंघोळीला गेलो आणि हे समजलं घरी, की हे सर्व पोरं होती ती तिकडे येतात जवळ हां, समजलं. तेव्हा आजोबांनी तेव्हा ती एक स्टोरी मला सांगितलेली, की तेव्हा ते ना कंदील माहीत असेल तुला? हां, माहिती आहे. ते कंदिलावरती पहिले त्या खेकडे पकडायला जायचे. समजलं. ते त्यांना पण जो बोलतो ना चकवा लावणे, आता तू जशी स्टोरी सांगली, की अजून भेटणार, अजून मारणार. मग हा प्रकार पण तिथे व्हायचा. मग त्यापासून मग आम्ही पण तिकडे जाणं-येणं जे होतं ना, म्हणजे ग्रुपमध्ये दिवसाचं जायचं. मग संध्याकाळी वगैरे लेट असं आम्ही तिकडे जायचं बंदच केलं. तर ह्याच्यात ग्रुप जरी असेल तर म्हणजे कधी काय होईल सांगू नाही शकत. एका बरोबर आणि तो स्पॉट पण कसा आहे माहिती आहे, फुल एकदम जंगलात आहे. हो. तिथे गाडी तू घेऊन जाऊ शकत नाही. समजलं. तुला जायचंय तर तू चालत जाऊ शकतोस आणि खडकं वगैरे पण अशी मोठी-मोठी आहे. म्हणजे मी 1-2 व्हिडिओ टाकले आहेत त्यांचे YouTubeवरती आणि धबधबा पण खूप मोठा नाही, पण मजा येते अंघोळीला वगैरे. गोष्टी असतात म्हणजे निसर्गाचं सौंदर्य जेवढं चांगलं असतं ना, तेवढ्या त्या गोष्टी असं म्हणजे भयानक सुद्धा असू शकतात. म्हणजे खूप स्टोरी आहेत रे अशा म्हणजे आपण ऐकल्या तशा. म्हणजे खूप जणांना आता आपण राहिलोच तिथे आहे ना, तर गावी वगैरे आपण गेलो आणि असे बसलो ना, की म्हणजे कोण ना कोण दरवेळी आजूबाजूला जे मोठे असतात ते त्यांच्या टाईमचे वगैरे शेअर करतात. खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर नक्कीच ते आपण ऐकू आणि म्हणजे अजून अशा खूप साऱ्या व्हिडिओ बनवू आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आज खूप खूप वेळ रेकॉर्डिंग केली आहे. तर भेटूया आज 2 पार्ट बनवले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि नक्की पहा दोन्ही व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच नवीन-नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा की कसा वाटलाय. तुमचा फीडबॅक खूप इम्पॉर्टंट आहे. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. थँक यू.